ही वस्तुस्थिती आहे की आताची बैठक ही शिवसेनेच्या आमदारांची आणि खासदारांची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि याच्यातली पहिली महत्त्वाची भूमिका सगळ्या आमदारांनी आणि खासदारांनी घेतली की आमचा पूर्ण विश्वास हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी जी शपथ सभेमध्ये घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, त्याचं तंतोतंत पालन करून ते मराठा आरक्षण देतील याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्या शिवसेनेच्या आमदारांना आणि खासदारांना आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून तो विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षण कसं टिकेल यासाठी जो प्रयत्न केला जातो आणि मराठा आरक्षण दिल्यानंतर न्यायालयामध्ये ते बाधित होणार नाही याची प्रोसिजर सगळ्या आमदारांना सांगितली। सर्वप्रथम जरांगे पाटील जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची जी मागणी होती की निजाम काळातल्या नोंदी ज्या आहेत त्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे। त्याच्यानंतर शिंदे समितीची म्हणजे न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना झाली, त्यांनी आज कॅबिनेटमध्ये अहवाल सादर केला, त्याच्यामध्ये ज्या काही नोंदी मिळालेल्या आहेत। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सूचना त्या ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या होत्या आणि त्याचा देखील फायदा मराठवाड्यातील अनेक मराठा समाजातल्या लोकांना होणार आहे। परंतु तो जो अहवाल आहे तो प्राथमिक अहवाल आहे, अजून त्याचे अहवाल त्याच्यामध्ये येणार आहेत, त्याच्यामध्ये वाढ देखील होऊ शकते। परंतु कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी सुरुवातीची मागणी होती त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी हा सकारात्मक निर्णय घेतला आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय जे सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल होतं त्याची देखील विंडो जी ओपन झालेली आहे, त्याच्यासाठी 3 न्यायाधीशांची माजी न्यायमूर्तींची जी समिती नेमलेली आहे त्यांच्याकडनं सल्ला घेऊन त्यांच्याकडनं मदत घेऊन टिकाऊ आरक्षण हे कशा पद्धतीनं मराठा समाजाला मिळेल त्याच्यावर युद्धपातळीवर काम स्वतः मुख्यमंत्री महोदय करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा आरक्षण हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार देऊन दाखवेल अशा पद्धतीची जी काय रचना स्वतः शिंदे साहेब करतात त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। परंतु हे सगळं करत असताना ज्या काही पत्रकार परिषदा होत आहेत त्या पत्रकार परिषदा करत असताना मला देखील सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना सांगायचं आहे की महाराष्ट्र पेटवण्यामध्ये काही लोकांना जर आनंद वाटत असेल तर ती दुर्दैवी बाब आहे। पत्रकार परिषदेमधनं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्वतः काय केलं हे देखील सांगणं गरजेचं आहे, सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नाही हे देखील सांगणं गरजेचं आहे, समितीचं त्यावेळीचं मराठा आरक्षणाच्या समितीचं अध्यक्ष एकनाथ शिंदे साहेबांना का नाही केलं हे देखील सांगणं गरजेचं आहे आणि ज्या समितीच्या अध्यक्षांना त्यावेळी केलेलं होतं त्या अध्यक्षांना मराठा समाजाचे त्यावेळेचे नेते सांगत होते की ते अध्यक्ष मराठा समाजाला भेटत देखील नव्हते। त्याच्यामुळे हे सगळी पार्श्वभूमी असताना आपण एखाद्या गोष्टीचा फायदा घेऊन लोकांना भडकवण्याचं जे काम करतायत ते दुर्दैवी आहे। आणि दुसरी याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी जी दिसते आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते ते म्हणजे जरांगे पाटलांच्या या आंदोलनाचा फायदा घेऊन अनेक प्रस्थापित लोक आज मराठा समाजाचे सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळी मुख्यमंत्री पदावर बसलेली आहे शिंदे साहेबांच्या रूपानं, त्यावेळी मला असं वाटतं की अनेक प्रस्थापित मराठा समाजाचे जे नेते होते त्यांचे धाबे दणाणलेले आहेत आणि म्हणून कुठूनही त्या सर्वसामान्य मराठा समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री बसल्यावर अडचणीत आणायचं, कुठून तरी टार्गेट करायचं अशा पद्धतीची भूमिका या आंदोलनाच्या मागणं घेतली जाते की काय असा देखील एक संशय येण्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून जरांगे पाटलांना देखील मला विनंती करायची आहे की या सगळ्या गोष्टीचा त्यांनी देखील विचार केला पाहिजे। मला असं वाटतं की अशाच चळवळीतनं जरांगे पाटलांसारख्याच चळवळीतनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे राजकारणामध्ये मोठे झालेत, त्यांना सर्वसामान्यांची दुःख माहिती आहेत, मराठा समाजाची दुःख माहिती आहेत, तसेच सगळ्या समाजाची दुःख माहिती आहेत। परंतु काही लोकांना सर्वसामान्य मराठा समाजाचा मुख्यमंत्री झाला आहे हे रुचत नाही, हे पचत नाही आणि म्हणून जे मागून राजकारण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करतायत ते देखील चुकीचं आहे। काल यवतमाळचा जर आपण मुख्यमंत्री महोदयांचा दौरा बघितला असेल तर प्रामाणिकपणानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यवतमाळच्या त्या कार्यक्रमाला गेलेले होते। कार्यक्रम झाला, मला देखील सगळ्या मीडियाला एक हात जोडून विनंती करायची आहे की आपण देखील कालच्या कार्यक्रमाचं जर ब्रीफिंग घेतलं असेल तर सीएम साहेबांचं भाषण झालं, सीएम साहेबांचा कार्यक्रम संपला, सीएम साहेब मार्गस्थ झाले आणि त्याच्यानंतर काही लोकांनी
झेंडे दाखवले. ते जे झेंडे दाखवणारी लोक होती ती जरांगे पाटील साहेबांबरोबर आंदोलनामध्ये काम करणारी लोक नव्हती. ती एका पक्षाचे कार्यकर्ते होते. आणि त्यावेळेपासून खऱ्या अर्थानं संशय यायला लागलेला आहे की मनोज जरांगे पाटील ज्या प्रामाणिक पद्धतीनं आंदोलन करतायत त्या आंदोलनांना पुढे ठेवून फक्त आणि फक्त मुख्यमंत्री साहेबांना टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याचा आणि त्यांच्या विरोधात आंदोलन हे मराठा समाज करत आहे असं दाखवण्याचा काही पक्ष प्रयत्न करत आहेत. जे खरोखरच प्रामाणिक आंदोलन करत आहेत मराठा समाजाचे त्यांना देखील आम्हाला विनंती करायची आहे की सरकार तुमच्यासोबत आहे. एकनाथ शिंदेसाहेब तुम्हाला आरक्षण देऊन दाखवतील आणि ते सकारात्मकदृष्ट्या पुढे जात आहेत. तेच मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेलं आहे. आणि पक्ष म्हणून आम्ही आमदार खासदार मंत्री सगळे एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर आहोत हे आम्ही जाहीर केलेलं आहे. पण आजच्या बैठकीमध्ये काही ठोस या संदर्भात निर्णय झाला की कारण की आता सध्या जे आहे त्या आमदारांवर त्यांच्या घरांवर दगडफेक करणं किंवा जाळपोळ करणं असे देखील आता गोष्टी दिसून आलेल्या आहेत. हे खरं दुर्दैव आहे. कारण आपल्याला माहीत असेल की 14 ते 19 अनेक मराठा समाजाचे मोर्चे निघाले. अतिशय शांतपणाने निघाले. एवढंच नाही तर एवढी शांतता होती की ज्यांना आता मराठा समाजाचा पुळगा आला आहे त्यांच्या मुखपत्रातनं सामनातनं हा मुका मोर्चा आहे आणि अश्लील फोटो देखील छापलेला होता. तेव्हा देखील मराठा समाजाने संयम ठेवलेला होता. इतकं आदर्शवत आंदोलन या महाराष्ट्रानं मराठा समाजाचं बघितलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला देखील मराठा समाजाला किंवा जरांगे पाटलांना विनंती करायची आहे की लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन होणं हे कुठेही वावगं अशातला भाग नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. पण आमदारांची घरं जाळून खासदारांची घरं जाळून आरक्षण जर मिळणार असेल तर ते म्हणजे आता मला असं वाटतं की होऊ नये. कारण शेवटी लोकप्रतिनिधी हे शेवटी या समाजाचेच प्रश्न मांडण्यासाठी पुढे आलेले असतात. कालचा प्रसंग देखील एवढा विदारक होता की एक आमचे आमदार सहकारी होते त्यांचं पूर्ण कुटुंब त्या घरामध्ये होतं. दुर्दैवानं काही घडलं नाही. पण अशा पद्धतीचं आंदोलन होऊ नये ही माझी विनंती आहे. सर सत्तेतीलच काही आमदार असतील खासदार असतील ते राजीनामा देण्याची गोष्ट करतात. तसेच एक विशेष अधिवेशन सुद्धा एक दिवशी बोलावण्याची मागणी करतात. याबद्दल काही चर्चा आता या संदर्भामध्ये योग्य ती आरक्षण देण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे. आणि त्याचाच पहिला भाग आणि त्याचं श्रेय देखील मुख्यमंत्री काही स्वतःला घेत नाहीत. 40 वर्षानंतर जरांगे पाटलांच्याच या भूमिकेमुळं निदान 13,500 नोंदी निजाम काळातल्या आपल्याला मिळाल्या. म्हणजे 13,500 लोकांनाच आपण ते सर्टिफिकेट देणाऱ्या अशातला भाग नाही. ती जी काय वंशावळ आहे पूर्ण फार मोठ्या संख्येनं त्या सगळ्यांना आपण ते कुणबी प्रमाणपत्र देणार आहोत. आणि तो पहिल्या टप्प्याचा अहवाल सबमिट झालेला आहे. अजून अहवाल सबमिट होणं बाकी आहे. त्याच्यातनं देखील अनेकांना न्याय मिळू शकतो. काही पक्षाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवतात आणि आंदोलनाचं निमित्त करून अशा गोष्टी करतात. तर उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत नेमकी काय भूमिका मांडणार सरकार? सर्वपक्षीय बैठकीचं नेतृत्व देखील बैठकीचं अध्यक्षस्थान देखील शिंदेसाहेबांकडेच असणार आहे. कारण शेवटी प्रत्येकाची समंजसपणाची भूमिका असली पाहिजे. महाराष्ट्र हा अतिशय शांत असं हे आपलं राज्य आहे. अनेक आंदोलनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आणि ज्याचा उल्लेख मगाशी मी जबाबदारीनं केला की 14 पासून 19 पर्यंत देखील अनेक आंदोलनं मराठा समाजाची झाली. हजारो लाखो लोकांचे मोर्चे निघाले. जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली देखील शांततेनंच ही आंदोलनं चालू आहेत. त्यांनी ते करावं याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु त्यांना मला ही विनंती करायची आहे की त्यांच्या आंदोलनाच्या मागणं काही राजकीय खेळ कोण खेळतंय का हा देखील अभ्यास आम्ही सगळ्यांनी मिळून आणि त्यांनी देखील करणं आवश्यक आहे. कंत्राटी पद्धतीचा शासन निर्णय अखेर रद्द करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये याबद्दलचा निर्णय घेतला होता. 10 एजन्सीला याला फटका बसलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावरती हल्लाबोल केला होता. याबद्दल तुम्ही काय म्हणता? नाही ठीक आहे. तो जो काय सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्णय करावं असं जे काही सरकारकडनं त्यांची मागणी होती ती देवेंद्रजींनी पूर्ण केलेली आहे. त्याच्यामध्ये आमदारांनी किंवा मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन जर आरक्षण मिळणार असेल तर सगळेच द्यायला तयार आहेत. परंतु राजीनामा दिल्यानंतर आरक्षण मिळणार आहे का हा देखील एक महत्त्वाचा विषय. आणि त्याच्यावर जरांगे पाटलांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की लोकप्रतिनिधींनी राजीनामा देण्यापेक्षा त्यांची भूमिका मांडावी. समन्वय राहावा यासाठी नाही मी आपल्याला स्वतः सांगितलं की सगळ्या आमदारांनी आणि खासदारांनी आमचे मुख्य नेते म्हणून आणि ज्यांच्या हातामध्ये शिवसेना आहे आणि जे अतिशय चांगल्या पद्धतीनं गेले 15 महिने या महाराष्ट्राची सेवा करतायत अशा मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतील
त्या निर्णयासोबत आम्ही आहोत आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचाच निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भविष्यात घेऊन दाखवतील हा आम्हाला विश्वास आहे. सर क्या बैठक में चर्चा हुई हिंदी में महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में आज शिवसेना एमएलए और एमपीज की बैठक हुई. जो एमएलएस थे और एमपी ने डिस्कशन करते वक्त पूरा विश्वास जो है वो एकनाथ शिंदे साहब के ऊपर जताया है और मराठा समाज को आरक्षण एकनाथ शिंदे साहब देखिए दिखाएंगे, ये हम सबको विश्वास है. सर लेकिन जो बैठक होने जा रही है कल, इसे लेकर क्या कुछ चर्चा है? मेरे ख्याल से कल की जो बैठक है वो सब पार्टी की है, सब पार्टी लीडर वहाँ रहेंगे और यही उसमें डिस्कशन होगा कि महाराष्ट्र राज्य की राजनीति ये शांत होनी चाहिए, ये आंदोलन शांत होना चाहिए और राजनीति करके ये आंदोलन का फ़ायदा लेके किसी ने भी राजनीति नहीं करनी चाहिए, यही इसमें बैठक में चर्चा होगी. और मेरे ख्याल से सब पार्टी जो है महाराष्ट्र के ये आंदोलन शांत करने के लिए प्रयास करेंगे. आपकी पार्टी जो शिवसेना है वो क्या रुख अपनाएगी इस बैठक में? नहीं, हमारे नेता, हमारे मुख्य नेता जो महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री है वही कल के मीटिंग के चेयरपर्सन रहेंगे, उनके नेतृत्व में बैठक होगी. सर लेकिन जिस प्रकार और सत्ता पक्ष के एमपी जो है वो भी इस्तीफा दे रहे हैं, क्या सीएम ने उनसे कोई दरख्वास्त की, कोई बात कही? नहीं, रिज़ाइन देने से आरक्षण नहीं मिल सकता. उसके लिए जो डिसाइड किया हुआ पूरा प्रोग्राम है वो मेरे ख्याल से मुख्यमंत्री महोदय आगे लेके जा रहे हैं. उसमें शिंदे समिति जो गठित की थी उसका अहवाल आज आ गया है और कुणबी प्रमाण पत्र देने के लिए जो नोन चाहिए थी वो नोन मिली है और वो कुणबी प्रमाण पत्र दिया जाएगा. और दूसरा जो कोर्ट में सबमिशन किया है रिव्यू पिटिशन, उसके बारे में भी स्ट्रांगली वहाँ जो कहना है, वहाँ जो आर्गुमेंट करना है वो करने के लिए भी सरकार राजी है. आगजनी के पीछे कौन है? जो आंदोलन है काफी हिंसक होते जा रहा है, हर जगह टायर जलाए जा रहे हैं. आज राज्य भर में आज एक जिले में ये देखा गया है, इसे लेकर क्या कुछ तैयारियां की जा रही है राज्य सरकार की तरफ से? क्या कुछ सेंसिटिव जिलों में जो है वो कानूनी तौर पर कुछ स्ट्रिक्ट किसी ने भी आंदोलन नहीं करना चाहिए, यही हमारी विनती है सबको, क्योंकि ये जो मराठा समाज का आंदोलन है उसके पीछे से अगर कोई राजनीति कर रहा हो तो उसका भी बंदोबस्त करना चाहिए. और यही हमारी विनती मनोज जरांगे पाटिल साहब को है कि अगर पीछे से कोई राजनीति कर रहा हो उसको भी आगे लाना चाहिए, क्योंकि मराठा समाज को आरक्षण देने वाले शिंदे साहब ही है. एक दिवसीय अधिवेशन बोलवा असं आता जरांगे पाटील म्हणतायत, राज्य सरकारचं यावरती काय? त्याच्यावर सगळ्या याच्यावर सांगोपांग स्वतः मुख्यमंत्री महोदय चर्चा करतील, निर्णय घेतील. आणि म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही 50 आमदार आणि 13 खासदार आणि विधान परिषदेचे आमचे आमदार यांनी मुख्यमंत्री महोदयांवर पार्टी म्हणून विश्वास व्यक्त केलेला आहे. तो जो निर्णय घेतील तो मराठा समाजाच्या हिताचाच घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. सर एक सवाल पूछती हूँ. एक तरफ जो है उप मुख्यमंत्री अजीत पवार को डेंगू की वजह से वो नहीं आ पा रहे हैं, दूसरी ओर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो है वो चुनाव के लिए बाहर राज्यों में जाते हुए नजर आ रहे हैं. इस बात को लेकर जो है वो सरकार को घेरने की कोशिश विपक्ष से हो रही है. विपक्ष क्या कर रहा है वो छोड़ दो. 2.5 साल में जो सुप्रीम कोर्ट में गया हुआ मराठा आरक्षण था वो क्यों नहीं मिला? अगर ये हम कहें तो राजनीति होगी, इसलिए हम नहीं बोल रहे. लेकिन सुबह की मीटिंग में खुद देवेंद्र जी थे, अजीत दादा को डेंगू हो गया है और बाकी सब डिसीजन मुख्यमंत्री महोदय वो दोनों से डिस्कस करके ले रहे. तो मेरे ख्याल से मराठा आरक्षण के बारे में मुख्यमंत्री साहब सकारात्मक थे, है और आगे भी रहेंगे. निलेश राणे यांनी तुमची आज भेट घेतली, काय कारण आहे? निलेश राणे यांनी तुमची भेट घेतली. निलेश राणे कोकणातले माझे एक चांगले मित्र आहेत. आज काही कोकणातल्या कामांसाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामांसाठी ते माझ्याकडे आलेले होते. विकासात्मक कोकणाला कशा पद्धतीनं पुढे न्यायचं, शिंदे साहेबांकडनं कशा पद्धतीने निधी उपलब्ध करून घ्यायचा, देवेंद्रजींकडनं कसा करून घ्यायचा, राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली MSME कशी डेव्हलप करायची याच्यावर सविस्तर चर्चा झाली. किरण सावंत पण उपस्थित होते, म्हणजे रत्नागिरी लोकसभा मतदार. मला असं वाटतं की आताची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या बैठकीसंदर्भात आहे. निलेश राणेंची आणि माझी बैठक का झाली याची सविस्तर पत्रकार परिषद मी नंतर घेईन. नाही, त्यांनी काय म्हटलंय, सरकारनं काय म्हटलंय याच्यापेक्षा मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आम्हाला देऊन दाखवायचं हीच सरकारची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.